नमस्कार. प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रमैत्रिणींनो, आज तुकाराम बीजेचा सोहळा देहूला संपन्न होतोय. भंडाऱ्याचा डोंगर आणि अवघा देहूचा परिसर लाखो भाविकांनी फुलून गेलाय. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमन केलं तो हा पवित्र दिवस. मी तुकोबांची गाथा मस्तकी लावली आणि भारल्यासारखी एकामागून एक अभंग वाचत राहिले. तुकोबारायांच्या कवित्वाचं विशाल दर्शन झालं. मी अचंबित झाले. तुकोबांनी सांगितलेला नामसंकीर्तनाचा महिमा, विठ्ठल भक्ती हाच जीवीचा विसावा. अवघं 40-41 वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलेलं, सुखापेक्षा दुःखानंच वेढलेलं, तरीही हरिनामातच रममाण झालेलं. तुकाराम महाराजांचं जीवनचरित्र असं होतं. त्यांच्या अलौकिक कवितेद्वारे आपल्याला पाहायला मिळतं. कोमल मनाचं दर्शन तर कधी सडेतोड परखड शब्दांचे आसूड म्हणजे तुकोबांची ही अभंग गाथा. आयुष्यभर विठ्ठलाची भक्ती केली आणि अखेरीस विठ्ठल भेटीचा योग आल्यावर त्यांनी लिहिलेले अभंग वाचताना आपल्या डोळ्यातलं पाणी खळत नाही. माझा विठुराया माझ्या घरी पाहुणा आलाय. त्याचं स्वागत पाहुणचार करण्यासाठी उडालेली तारांबळ किती सुंदर शब्दात तुकोबांनी केली आहे पहा. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोड की जर्जर. जुनं जर्जर माझं हे खोपटं. खाण्यासाठी पाण्यात रांधलेल्या कण्या, बसायला मोडकी बाज, वरती फाटकी वाकळ आणि मुखशुद्धीसाठी माझ्या ऋषिकेशाला तुळशीचं पान. यासाठी ते शेवटी म्हणतात, मुखशुद्धी तुळसी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ. माझा पांडुरंग मला आता घ्यायला आलाय. आता तुम्ही सारे जण परत फिरा. आम्ही जातो आपुल्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. खरंच हा प्रसंग वाचताना डोळ्यापुढे उभा राहिला अवघा देहू गाव. भक्तजनांचा गहिवर. गदगदला असेल भंडाऱ्याचा डोंगर, हल्ला असेल इंद्रायणीचं पाणी आणि तिच्या काठावरचा नांदुरकी. असं म्हणतात, आजही तुकाराम बीजेला वैकुंठ गमनाची वेळ झाली की नांदुरकीचा वृक्ष आणि इंद्रायणीचा डोह थरारतो. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. असं म्हणणारे जगद्गुरू तुकोबाराय असंही म्हणतात की आता पुन्हा जन्म नको. आज भक्तजनांच्या ओठी आम्ही जातो आमच्या गावा हा अभंग असेल, पण कमलाकर भागवत यांनी स्वरबद्ध केलेला सुमन कल्याणपूर यांच्या गोड गळ्यातला हाच अभंग मात्र माझ्या कानावर येतोय. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही, पुनरपी संसारा येणे नाही.